नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण 4 अर्थनियोजन मधील शेअर या भागावरील महत्त्वाची प्रश्नोत्तरे अगदी सोप्या आणि समजण्यासारख्या पद्धतीने शिकणार आहोत. या व्हिडिओमध्ये बोर्ड परीक्षे दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न, सूत्र आणि त्यांची सोपी पद्धत पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी प्रश्नांचा सराव करत राहा. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला, एका शेअरचा बाजारभाव ₹200 आहे. त्यावरील दलालीचा दर 0.3% आहे. तर एका शेअरची खरेदी किंमत किती? प्रश्न पुन्हा असतो, एका शेअरचा बाजारभाव ₹200 आहे. त्यावरील दलालीचा दर 0.3% आहे. तर एका शेअरची खरेदी किंमत किती? या ठिकाणी दिलेल्या बाबी लिहून घेतल्यात. बाजारभाव ₹200, दलाली दर 0.3%. प्रथम दलाली काढून घेऊया आपण. या ठिकाणी दलाली बरोबर 200 गुणिले 0.3% 100. 100 200 3 दुणे 6 0.6 रुपये दलाली मिळाली आपल्याला 0.6. सूत्र, शेअरची खरेदी किंमत शेअरची खरेदी किंमत सूत्र लिहूया. बाजारभाव अधिक दलाली. अधिक दलाली. बाजारभाव ₹200, दलाली 0.6, म्हणून एका शेअरची खरेदी किंमत ₹200.60. एका शेअरची खरेदी किंमत ₹200.60. बाजारभाव ₹200, दलाली दर 3%. प्रथम दलाली काढून घेतली, ती 0.6% आली, ₹6 आली. शेअरची खरेदी किंमत बरोबर बाजारभाव अधिक दलाली सूत्र लिहिलं. बाजारभाव ₹200, 200 दलाली 0.6, बेरीज केली ₹200.60. श्रीमती देशपांडे यांनी ₹20,000 गुंतवून ₹5 दर्शनी किमतीचे शेअर्स ₹20 अधिमूल्य देऊन घेतले, तर त्यांना किती शेअर्स मिळतील? श्रीमती देशपांडे यांनी ₹20,000 गुंतवून ₹5 दर्शनी किमतीचे शेअर्स ₹20 अधिमूल्य देऊन घेतले, तर त्यांना किती शेअर्स मिळतील? आज दिलेल्या बाबी लिहून घेतल्यात. एकूण गुंतवणूक ₹20,000, दर्शनी किंमत ₹5 आणि अधिमूल्य ₹20 या ठिकाणी. आता बाजारभाव सूत्र लिहायचं. बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. दर्शनी किंमत ₹5, अधिमूल्य ₹20, म्हणून बाजारभाव ₹25. आता प्रश्न विचारला आहे, शेअर संख्या किती? शेअर संख्या बरोबर शेअर्सची संख्या बरोबर एकूण गुंतवणूक छेद बाजारभाव. एकूण गुंतवणूक ₹20,000, बाजारभाव ₹25. 25×8 = 200 म्हणजे 800. शेअर संख्या 800. श्रीमती देशपांडे यांना $800 शेअर्स मिळतील. दिलेल्या गोष्टी, गुंतवणूक 20,000, दर्शनी 5, अधिमूल्य 20. बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य, दर्शनी किंमत 5, अधिमूल्य 20, बेरीज ₹25. शेअर संख्या सूत्र, एकूण गुंतवणूक छेद बाजारभाव. एकूण गुंतवणूक 20,000, बाजारभाव 25, 25×200, म्हणून श्रीमती देशपांडे यांना 800 शेअर्स मिळतील.
बाजारभाव 80 होता तेव्हा अमोलने 100 दर्शनी किमतीचे 50 शेअर्स विकत घेतले. त्या वर्षी कंपनीने 20% लाभांश दिला तर गुंतवणुकीवर मिळालेला परताव्याचा दर काढा. बाजारभाव 80 होता तेव्हा अमोलने 100 दर्शनी किमतीचे 50 शेअर्स विकत घेतले. त्या वर्षी कंपनीने 20% लाभांश दिला तर गुंतवणुकीवर मिळालेला परताव्याचा दर काढा. दिलेल्या गोष्टी: बाजारभाव 80 दर्शनी किंमत 100 शेअर्स संख्या 50 आणि लाभांश दर 20%. प्रथम गुंतवणूक करूया. एकूण गुंतवणूक बरोबर शेअर्स संख्या गुणिले बाजारभाव. शेअर्स संख्या 50, बाजारभाव 80, 8×5 म्हणजे 4,000 रुपये. एकूण गुंतवणूक 4,000 रुपये. पुढे एका शेअरचा लाभांश. दुसरी स्टेप, एका शेअर्सचा लाभांश बरोबर दर्शनी किमतीच्या 20%. दर्शनी किंमत 100 रुपये. 100 गुणिले 20% मीन्स 100. 100 गेले, उरले रुपये 20 एका शेअरचा. असे शेअर्स 50 आहेत, 50 शेअरचा लाभांश. लाभांश 50 गुणिले 20 म्हणजे 1,000 रुपये. पुढे प्रश्न विचारला आहे, परताव्याचा दर किती? सूत्र: परताव्याचा दर बरोबर एकूण लाभांश छेद एकूण गुंतवणूक गुणिले 100. एकूण लाभांश 50चा 1,000 रुपये. एकूण गुंतवणूक 4,000 रुपये गुणिले 100. 3 शून्य 1 2 3 1 2 3 25 4 मागले 25 200 म्हणजे परताव्याचा दर 25%. श्री शांतीलाल यांनी 100 दर्शनी किमतीचे 150 शेअर्स 120 रुपये या बाजारभावाने खरेदी केले. नंतर 7% लाभांश कंपनीने दिला. गुंतवणुकीवरील परताव्याचा दर किती? दिलेल्या गोष्टी: दर्शनी किंमत 100 रुपये, शेअर्स संख्या 150, बाजारभाव 120 रुपये आणि लाभांश दर 7%. दिलेल्या गोष्टी म्हटल्या. एकूण गुंतवणूक बरोबर शेअर्स संख्या गुणिले बाजारभाव. शेअर्स संख्या 150, बाजारभाव 120. इथे 15 दुणे 30, 15 1 15 18 म्हणजे 18,000 रुपये. एकूण गुंतवणूक 18,000 रुपये. पुढे प्रति शेअर लाभांश कडे आता. प्रति शेअर म्हणजे एका शेअर लाभांश. दर्शनी किमतीच्या 7%. दर्शनी किमतीच्या 7%. दर्शनी किंमत 100 रुपये. 100 गुणिले 7 छेद 100. 100 केले, उरले 7 रुपये.
असे शेअर्स 150 आहेत म्हणून 150 शेअर्सचा एकूण लाभांश होण्याकडे येतात. एकूण लाभांश काढून घेऊया. एकूण लाभांश 150 शेअर्स आहेत. 150 गुणले 7 बरोबर 15 ते 5 असे म्हणजे 1050 रुपये. पुढे प्रश्न विचारला आहे परताव्याचा दर किती. मग परताव्याचा दर सूत्र लिहूया. परताव्याचा दर एकूण लाभांश छेद एकूण गुंतवणूक गुणिले 100. एकूण लाभांश 1050, एकूण गुंतवणूक 18,000 रुपये गुणिले 100. तर 3 शून्य 1 2 3 1 2 3 शून्य गेली मग 105 भागिले 18 18 पंची 90 उरले 15 15 अठ्ठा 18 18 18 त्रिक म्हणजे 5.83%. परताव्याचा दर 5.83% म्हणजे 5.833 म्हणजेच 5.83%. एका शेअरचा बाजारभाव 1,000 रुपये असताना तो शेअर विकला व त्यावर 0.1% दलाली दिली तर विक्रीनंतर मिळणारी रक्कम किती. दिलेल्या गोष्टी बाजारभाव 1,000 रुपये, दलाली 0.1%. परंतु दलाली काढून घेऊया. दलाली बरोबर बाजारभावाच्या 0.1%. बाजारभाव 1,000 गुणले 0.1/100. इथे पूर्ण करून घेऊया. 1,000 गुणले 1 आणि ते 0.1 असल्यामुळे ते 0 खाली 1 वाढवूया. 1,000 एकत्र केले उरला रुपया 1, दलाली 1 रुपया. मग शेअरची विक्री किंमत बरोबर बाजारभाव वजा दलाली. बाजारभाव 1,000 रुपये, दलाली 1 रुपया म्हणून शेअरची विक्री किंमत रुपये 999. श्रीमती देसाई यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स बाजारभाव 50 रुपये असताना विकले तेव्हा त्यांना 4,988.20 रुपये मिळाले. दलालीचा दर 0.2% व दलालीवर GSTचा दर 18% आहे. तर त्याने किती शेअर्स विकले ते काढा. दिलेल्या गोष्टी शेअर्सची दर्शनी किंमत 100 रुपये, बाजारभाव 50 रुपये, विक्री किंमत 4,988.20 रुपये, दलाली 0.2% आणि GST दर 18% या दिलेल्या गोष्टी आहेत. प्रथम दलाली काढून घेऊया. दलाली बाजारभावाच्या 0.2%. 0.2%. पुढे बाजारात 50 रुपये, 50 गुणिले 0.2% उत्तर येईल 100 म्हणजे 0.1 रुपया, रुपये 0.1. पुढे GST दिली आपल्याला 18%. मग GST दुसरी स्टेप GST दलालीच्या 18%. दलाली पण काढली 0.1. 0.1 गुणले 18/100 उत्तर येईल रुपये 0.1.
0.18. पुढे एका शेअरची विक्री किंमत काढूया. एका शेअर्सची विक्री किंमत सूत्र बाजारभाव वजा दलाली अधिक GST. बाजारभाव आपल्याला दिला 50 रुपये, दलाली आपण काढली 0.1, GST काढला 0.018. 50 वजा 0.118 बेरीज झाल्यांची वजाबाकी 49.882 रुपये. पुढे प्रश्न विचारला आहे शेअर्स किती विकले. मग शेअर्स संख्या शेअर्सची संख्या बरोबर एकूण विक्री किंमत छेद एका शेअरची विक्री किंमत. एकूण विक्री किंमत दिली आपल्या इकडे 4,988.20. 4,988.20 आणि एका शेअरची किंमत काढली आपण 49.882. आता इथे आपण पूर्णांक करून घेऊया. राऊंड फिगर 4,98,820 पूर्ण केले. शेषस्थानी 49,882. आता पुढची क्रिया समजून घ्या. आता इथे दशांशस्थानी 3 स्थळं आहेत. 1, 2, 3 म्हणजे ह्या ठिकाणी 3 शून्य वाढवावरती 1, 2, 3 आणि अंशस्थानी 2 स्थळं आहेत म्हणून 2 खाली शून्य वाढून टाका. आता ठिकाणी शून्य घालून टाका. 2 शून्य गेले उरले 49,882 1K आणि हे 2 शून्य म्हणजेच शेअर संख्या 100. म्हणजेच श्रीमती देसाई यांनी 100 शेअर विकले. शांतने 100 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स 180 रुपये बाजारभावाने खरेदी केले. त्यावर कंपनीने 40% लाभांश दिला. तर प्रशांतच्या गुंतवणुकीवरील परताव्याचा दर काढा. दिलेल्या गोष्टी दर्शनी किंमत 100 रुपये, बाजारभाव 180 रुपये या ठिकाणी दिले आपल्याला, लाभांश 40 आणि शेअर संख्या 50. प्रथम एकूण गुंतवणूक काढूया. एकूण गुंतवणूक बरोबर शेअर्स संख्या गुणिले बाजारभाव. शेअर संख्या 50, बाजारभाव 180 रुपये, 1890 म्हणजेच 9,000 रुपये. पुढे एका शेअरचा लाभांश काढूया. एका शेअरचा लाभांश दर्शनी किंमतीच्या 40%. म्हणून दर्शनी किंमत दिली 100 गुणिले दर्शनी किंमत 40% लाभांश. 100 गेले उरले रुपये 40. लाभांश एका शेअरचा लाभांश 40 रुपये मिळाला. असे शेअर्स आहेत 50. मग 50 शेअरचा एकूण लाभांश काढूया. एकूण लाभांश
50 शेअर्स आहेत, 50 गुणिले हे 40, 2000 रुपये. पुढची स्टेप, प्रश्न विचारला परताव्याचा दर काढा. सूत्र लिहा. परताव्याचा दर बरोबर एकूण गुंतवणूक, एकूण लाभांश, आपला एकूण लाभांश गुणिले छेद एकूण गुंतवणूक गुणिले 100. सूत्र लिहिलं. एकूण लाभांश आपण काढला 50 शेअर्सचा 2000 रुपये. एकूण गुंतवणूक आपण काढली इकडे 9000 रुपये गुणिले 100. एक 3 शून्य घालली. 100 गुणिले 200, 200 छेद 9, 9 दुणे 18 गुणिले 2, 9 दुणे 18, 9 दुणे 18 म्हणजे 22.2%. परताव्याचा दर 22.2%. जर 100 रुपये दर्शनी किमतीचे 300 शेअर्स 30 रुपये अवमूल्यावर विकले तर किती रुपये मिळतील? दिलेल्या बाबी. दर्शनी किंमत 100 रुपये, शेअर संख्या 300 आणि अवमूल्य 30 रुपये दिले आपल्याकडे. म्हणून पहिलं एका शेअरचा बाजारभाव सूत्र लिहूया. एका शेअरचा बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत वजा अवमूल्य. दर्शनी किंमत 100 रुपये वजा अवमूल्य 30 रुपये वजा की रुपये 70. एका शेअर चालता. असं एकूण 300 शेअर्स आहेत. मग 300 शेअर्सचा बाजारभाव तीनशे गुणिले 70, 721 म्हणजे 21,000 रुपये. एकूण रुपये 21,000 मिळतील. रुपये दर्शनी किमतीच्या व 120 रुपये बाजारभावाच्या शेअर्समध्ये 60,000 रुपये गुंतवले तर किती शेअर्स मिळतील? प्रश्न पुन्हा असतो. 100 रुपये दर्शनी किमतीच्या व 120 रुपये बाजारभावाच्या शेअर्समध्ये 60,000 रुपये गुंतवले तर किती शेअर्स मिळतील? दिलेल्या गोष्टी. दर्शनी किंमत 100 रुपये दिली आहे, बाजारभाव 120 रुपये आणि गुंतवणूक 60,000 रुपये. प्रथम शेअर संख्या कोणत्या प्रश्न विचारला आहे? शेअर्स किती मिळतील? मग शेअर्स संख्या सूत्र लिहा. शेअर्स संख्या बरोबर गुंतवलेली रक्कम छेद बाजारभाव. गुंतवलेली रक्कम 60,000 रुपये, बाजारभाव 120 रुपये, 12×5 = 60 म्हणजे 500. म्हणून एकूण 500 शेअर्स मिळतील. शेअर संख्या बरोबर गुंतवलेली रक्कम छेद बाजारभाव. गुंतवलेली रक्कम 60,000, बाजार 120 रुपये तर 500 म्हणून एकूण 500 शेअर्स मिळतील. रुपये 10 दर्शनी किमतीचे रुपये 25 बाजारभाव असलेले 100 शेअर्स खरेदी केले. कंपनीने त्यावर 20% लाभांश दिला तर पुढील किमती काढा. प्रश्न पहिला गुंतवलेली रक्कम किती, मिळालेला लाभांश किती आणि तिसरा परताव्याचा दर काढा. उत्तर. प्रश्न पहिला गुंतवलेली रक्कम
बरोबर बाजारभाव गुणिले शेअर्स संख्या. बाजारभाव दिला आपल्याला इथे 25 रुपये आणि शेअर्स संख्या 100 म्हणजे रुपये 2500. प्रश्न पहिल्याच उत्तर मिळालं आपल्याला. गुंतवणूक रक्कम 25 रुपये. आता इकडे एक मिळालेला एकूण लाभांश ठरला आहे. प्रथम एका शेअरचा लाभांश काढून घ्या आपण. आता एका शेअरचा लाभांश दर्शनी किमतीच्या 20%. दर्शनी किंमत इथे 10 रुपये म्हणजे 10 गुणिले 20/100 म्हणजे 100. उत्तर रुपये 2. 200 100 गुणिले 200 म्हणून उत्तर 20/200. 100 गुणिले 200 म्हणजे उत्तर रुपये 2 रुपये आलं. हा एका शेअरचा. असे शेअर्स आपल्याला 100 दिलेत. मग एकूण 100 शेअरचा एकूण लाभांश म्हणूया. एकूण लाभांश 100 गुणिले 2 म्हणजेच रुपये 200. प्रश्न दुसरा मिळाला आपल्याला. प्रश्न तिसरा विचारला आहे आपला परताव्याचा दर काढ विचारला आहे. मग सूत्र परताव्याचा दर. तिसरा प्रश्न परताव्याचा दर बरोबर एकूण लाभांश छेद एकूण गुंतवणूक गुणिले 100. एकूण लाभांश आपण काढला 200 रुपये. एकूण गुंतवणूक 2500 रुपये गुणिले 100 गुणाकार 20,000 छेद 2500. 25×8 200 आणि परताव्याचा दर 8%. प्रश्न पहिला उत्तर गुंतवणूक रक्कम रुपये 2500. एकूण लाभांश कळला 200 रुपये आणि परताव्याचा दर इथे 8%. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.